कंडेन्सेशन पॉलिमर. ठीक आहे. तर कंडेन्स आतापर्यंत जे पाहिलं आपण ते पाहिलं ऍडिशन पॉलिमर आणि आता जे पाहणार आपण कंडेन्सेशन पॉलिमर. तर व्हॉट इज मीन बाय ऍडिशन पॉलिमर ते आपण नेक्स्ट आधीच्या पार्टमध्ये बघितलंय की ऍडिशन पॉलिमर म्हणजेच काय की जेव्हा 2 or more मोनोमर्स आर कंबाइंड टू इच अदर टू फॉर्म अ पॉलिमर कंपाऊंड अदर न्यू कंपाऊंड्स बट एक लॉंग चेन फॉर्म होत असेल. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण ऍडिशन पॉलिमर. बट या ठिकाणी सेकंड पार्ट जो आहे तो पॉलिमरचा त्याचं नाव आहे कंडेन्सेशन पॉलिमर. मग कंडेन्सेशन पॉलिमर म्हणजेच काय 2 सेम ऑर डिफरंट मोनोमर. 2 सारखे मोनोमर घेऊ आपण किंवा डिफरंट घेऊ बट ती तुम्हाला घ्यावं लागेल n नंबर ऑफ. कारण की n नंबर आपल्याला यासाठी घ्यावं लागतात मोनोमर. मागचं कारण असं त्याच्या की एक पॉलिमर कंपाऊंड फॉर्म होईल. पॉलिमर केव्हा फॉर्म होईल जेव्हा मोनोमर एकत्र येतील तर एक पॉली म्हणजेच मोर दॅन 2 एक चेन फॉर्म होतील. त्याला म्हणतो आपण कंडेन्सेशन पॉलिमर. ठीक आहे. बट 2 मोनोमर्स आर कंबाइंड टू इच अदर is converted into polymer compounds by eliminations of water molecule, methyl alcohol and ammonia molecules. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले एक आपण रिएक्शन्स घेऊ. ती रिएक्शन म्हणजे अशी की कन्सिडर अ फॉर्मेशन्स ऑफ अ टेरिलिन. म्हणजेच तुम्हाला फॉर्म करायचा आहे कोण टेरिलिन आणि अ पॉलिस्टर पॉलिमर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय की तो पॉलिस्टर पॉलिमर असला पाहिजे. पॉलिस्टरचा अर्थ असा होतो की एक पॉलिमर कंपाऊंड पण त्याच्यामध्ये एक हिस्टरिक ग्रुप असला पाहिजे. पॉलिमर कंपाऊंड. ठीक आहे. फॉर्म कोणापासून इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेथॅलिक ऍसिड्स. म्हणजे इथिलीन ग्लायकॉल एक प्रकारचा मोनोमर्स आहे आणि टेरेथॅलिक एक प्रकारचा मोनोमर्स आहे. जेव्हा हे 2 मोनोमर एकत्र होईल n नंबर ऑफ बरं आणि हाय n नंबर आणि हाय n नंबर जेव्हा n नंबर ऑफ एकत्र होईल तर यांच्यापासून एक नवीन कंपाऊंड फॉर्म होईल आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघेल किंवा मिथिल अल्कोहोल बाहेर निघेल किंवा अमोनिया मॉलिक्यूल बाहेर निघू शकतो. ठीक आहे. एका रिएक्शनमध्ये अल्कोहोल बाहेर निघेल दुसऱ्या रिएक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघेल किंवा एखाद्या रिएक्शनमध्ये अमोनिया मॉलिक्यूल बाहेर निघेल. ठीक आहे. आणि ऍडिशन पॉलिमर मध्ये पाहिलं होतो आपण की चेन ग्रोथ पॉलिमर. बट कंडेन्सेशन पॉलिमर मध्ये काय इट इज अ स्टेप ग्रोथ पॉलिमर. ठीक आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला द्यावं लागेल इथे हीट ज्यावेळेस आपण देऊ त्यावेळेस आपली रिएक्शन कन्फर्म होईल. चला तर मग आपण रिएक्शन सॉल्व्ह करू. n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल. आता इथिलीन ग्लायकॉलचा फॉर्म्युला काय OH बॉन्ड CH2 बॉन्ड OH प्लस n नंबर ऑफ टेरिथॅलिक ऍसिड्स म्हणजे CuOH बॉन्ड बेन्झिन रिंग बॉन्ड CuOH. ठीक आहे. याच्यामध्ये काय होईल OH आणि हा H म्हणजे रिमूव्ह ऑफ H2 मॉलिक्यूल इज कन्व्हर्टेड इनटू OH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 OH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH आणि H म्हणजे रिमूव्ह ऑफ H2 मॉलिक्यूल बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O बेन्झिन रिंग अप टू N बॉन्ड COOH बॉन्ड COOH. ठीक आहे. याला म्हणतो आपण इस्टरलिंक ग्रुप. इस्टरलिंक यासाठी की एक हिस्टरिक ग्रुप फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. किंवा टेरिलिन किंवा त्याला म्हणतो आपण डॅक्रॉन. आता प्रिपरेशन्स ऑफ टेरिलिन ऑर डॅक्रॉन. ठीक आहे. या ठिकाणी आपण दुसऱ्या पद्धतीनं प्रिपेअर करून पाहू कोणता ग्रुप आपल्याला टेरिलिन किंवा डॅक्रॉन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 डिफरंट मोनोमर्स वापरावे लागेल. ठीक आहे. एक मोनोमर प्लस सेकंड मोनोमर्स. ठीक आहे. फॉर्म होईल तुमचा पॉलिमर्स फॉर्म आहे. ठीक आहे. तर आधीच्या रिएक्शनमध्ये आपला वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघाला होता तर या रिएक्शनमध्ये काय बाहेर निघतील आपल्याला ते पाहायचं. ठीक आहे. तर मी सगळ्यात पहिला एक मोनोमर घेतो n नंबर ऑफ इथिलीन ग्लायकॉल म्हणजे OH बॉन्ड CH2 बॉन्ड OH. ठीक आहे. प्लस या ठिकाणी मी घेतोय ग्रुप DMT म्हणजे डाय मिथिलीन टेरेथॅलेट म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे CH3 बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड बेन्झिन रिंग बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. ठीक आहे. आणि या ग्रुपचं नाव आहे DMT म्हणजेच डाय मिथिल टेरेथॅलेट्स. ठीक आहे. DMT. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आणखी आपल्याला इथे ग्रुप घ्यावा लागेल. तो ग्रुप म्हणजे कोणता तुमचा प्लस.
पुन्हा इथिलीन ग्लायकॉल OH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. ठीक आहे. आता आपण घेतले 2 ठिकाणी. इथे घेतला आपण इथिलीन ग्लायकॉल आणि या ठिकाणी घेऊ आपण इथिलीन ग्लायकॉल. आधीच्या रिएक्शन मध्ये आपण एकच इथिलीन ग्लायकॉल घेतला होता, बट या रिएक्शन मध्ये आपण 2 साइडला आपण काय घेणार आहोत, इथिलीन ग्लायकॉल घेऊ. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, व्हेन इथिलीन ग्लायकॉल इज रिएक्टेड विथ डायमिथिल टेरेट हॅलेट, इज रिएक्टेड विथ डायमिथिल टेरेट हॅलेट्स. ठीक आहे. आता ही एक कंपाऊंड म्हणजे एक रिएक्टंट झाला. आता करू आपण इन दी प्रेझेन्स ऑफ ऍज अ कॅटॅलिस्ट. इथे घेऊ आपण हीट. ओके. तर याला म्हणतो आपण ट्रान्सइस्टरिफिकेशन्स. ट्रान्सइस्टरिफिकेशन्स. ओके. तर इथिलीन ग्लायकॉल इज अ रिएक्टेड विथ डायमिथिल टेरेट हॅलेट. ओके. तर सगळ्यात आता काय होईल, हा CH3 आणि हा OH, इथला एक CH3 आणि OH. ओके. आणि इथला एक CH3 आणि इथला एक OH काय होईल, -2 टाइम्स ऑफ CH3 बॉन्ड OH फॉर्म होईल. म्हणजेच बघा, इलिमिनेशन कोण तुमचा मिथिल अल्कोहोल. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की कंडेन्सेशन पॉलिमरमध्ये एकतर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल किंवा तुमचा मिथिल अल्कोहोल रिमूव्ह होईल किंवा अमोनिया रिमूव्ह होईल. ठीक आहे. आधी आपण घेतलं की एक इथिलीन ग्लायकॉल इज रिएक्टेड विथ टेरेट हॅलेट. ओके. तर काय बाहेर निघाला तुमचा वॉटर मॉलिक्यूल. बट या रिएक्शनमध्ये इथिलीन ग्लायकॉल 2 टाइम्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल इज रिएक्टेड विथ डायमिथिल टेरेट हॅलेट्स. कोण बाहेर निघाला मग, 2 टाइम्स ऑफ मिथिल अल्कोहोल. तर मग तुम्हाला काय भेटलाय, तुम्हाला भेटला OH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड बेन्झीन रिंग बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. यालाही म्हणू आपण इस्टर लिंक. ठीक आहे. याला आपण इस्टर लिंक का म्हटलंय, की एक इस्टरिफिकेशनची काही एक लिंक आहेत. बरोबर की नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हा एक प्रकारचा आपल्याला मोनोमर भेटला. बरोबर नाही का, एक प्रकारचा मोनोमरच म्हणून आपण, किंवा N नंबर ऑफ म्हणून, म्हणजे पॉलिमर तर नाही फॉर्मली तुमचा, कारण की आपल्याला प्रिपेअर करायचा आहे टेरिलिन प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. तर याला आपण म्हणू इस्टर लिंक म्हणू. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची काय की N नंबर ऑफ, स्टेप नंबर सेकंड, N नंबर ऑफ इस्टर लिंक OH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O बेन्झीन रिंग बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. ठीक आहे. आता या ग्रुपला आपण पुन्हा, ही तुमची काय एक प्रकारची इस्टर लिंक आहे. इस्टर लिंकला आपण करू पॉली. आपण स्टार्टिंगला प्रिपेअर केली इस्टर लिंक, आपल्याला प्रिपेअर करायचं आहे टेरिलिंक प्रिपेअर करायचं आहे, पण आधी आपण प्रिपेअर केला इस्टर लिंक. ठीक आहे. पॉलिमर बाय रिमूव्ह ऑफ OH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. सपोज या ग्रुपमधून जर हा ग्रुप रिमूव्ह झाला, कोणता, CH2 बॉन्ड OH बॉन्ड CH2, मी हा ग्रुप रिमूव्ह करतो. ठीक आहे. CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH आणि या साईडचा तुमचा OH. ठीक आहे. म्हणजे OH बॉन्ड CH2 बॉन्ड OH, म्हणजे तुमचा हा ग्रुप रिमूव्ह झाला इथिलीन ग्लायकॉल. तर तुम्हाला भेटेल इथे बॉन्ड CH2 बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड बेन्झीन रिंग बॉन्ड C डबल बॉन्ड O अप टू N. का अप टू N, बिकॉज N नंबर ऑफ मोनोमर. ओके. तर याला म्हणू आपण एक टेरिलिन किंवा और सेकंड नियम आहे याचा डॅक्रॉन. ओके. या पद्धतीने आपण 2 प्रकारे प्रिपरेशन्स ऑफ टेरिलिन अँड डॅक्रॉन फॉर्म केले आहेत. एक म्हणजे 2 टाइम्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल घेऊन, आणि एक म्हणजे आपला 1 टाइम्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल इज रिएक्टेड विथ टेरेट हॅलेट. 1 टाइम्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल इज रिएक्टेड विथ टेरिट हॅलिक ऍसिड सोबत केला तर वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघाला, तुमचा टेरिलिन डायक्रॉन फॉर्म झाला.
ओके. तर नेक्स्ट टाइम मध्ये तुमचा 2 टाइम्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल घेऊन तुमचा फॉर्म झाला डायक्रॉन फॉर्म झाला. ओके. तर हा डायरेक्टली तुमचा रिपीटिंग युनिटनं फॉर्म होता. तर बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड बेन्झीन C डबल बॉन्ड O बॉन्ड नॉट अ ब्रॅकेट, याला म्हणतो आपण रिपीटिंग युनिट्स. ठीक आहे. आणि या रिपीटिंग युनिटला अगेन आपल्याला लिहायचा पॉलिमर फॉर्म मध्ये. तर तो लिहू आपण बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O बॉन्ड O अप टू N. आता होईल तुमचा टेरिलीन फॉर्म येईल, किंवा याला म्हणतो आपण और डायक्रॉन म्हणू. ठीक आहे. एनिवेज अशा वेळी आपण 2 प्रकारच्या प्रिपरेशन्स पाहिल्या टेरिलीन डायक्रॉनच्या. ओके. तर तुम्हाला हे रिएक्शन्स प्रिपेअर करायचे आहेत आणि मला होमवर्क मध्ये तुमच्या कोण अपेक्षित आहे तुम्हाला सेंड करायचे आहेत व्हॉट्सअपवरती.